नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार प्रत्येकाच्या घराच्या अंगणात तुळशी वृंदावन हे असतेच. श्रीराम, श्रीकृष्ण आणि पांडुरंगाला प्रिय असणाऱ्या या तुळशीचे किती प्रकार तुम्हाला माहिती आहेत? नाही ना माहीत? मग ऐका. 11 प्रकारच्या तुळशींची ही नावे: राम तुळस, कृष्ण तुळस, कापूर तुळस, लवंग तुळस, वैजयंती तुळस, लक्ष्मी तुळस, रान तुळस, ज्ञान तुळस, श्वेत तुळस, भू तुळस, नील तुळस अशी आहेत ह्या 11 प्रकारच्या तुळशींची नावे. श्री क्षेत्र गोंदिवले येथे चैतन्य नवग्रह पुष्पवाटिकेत नवग्रहांच्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन केले जाते. याच वनराईत या सर्व प्रकारच्या तुळशींचे रोपण करून ही तुळशी दळे श्री महाराजांच्या समाधी पूजेसाठी वापरली जातात. 2025च्या पुण्यतिथी उत्सवात या सर्व तुळशींच्या काष्टांचा नैसर्गिक स्वरूपात कलात्मक उपयोग करून श्री महाराजांची सुंदर प्रतिमा साकारण्यात आली होती. ह्यात कुठेही कृत्रिम रंगाचा वापर केलेला नव्हता. या प्रतिमेचे आणखी एक वैशिष्ट्य असे की श्री महाराज तुळशीच्या झाडामागून आपल्याकडे पाहत आहे असा भावही पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होत होता. पुठ्ठा आणि फोम यांचा वापर करून भव्य आणि सुबक अशा वृंदावनाची निर्मिती केली होती. श्रींची मूर्ती वृंदावनात विराजमान झाली होती. भगवान श्रीकृष्णांना, श्रीरामांना आणि विठ्ठलाला प्रिय असलेल्या पवित्र तुळशीच्या झाडापासून, पानातून आणि मंजिरीतून साकारलेले सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे गोजिरे रूप चित्ताला वेधून घेत होते. ही अनुपम सुंदर कलाकृती चिंचवडच्या श्री प्रशांत कुलकर्णी यांच्या प्रतिभेतून आणि हस्तकौशल्यातून आकाराला आली होती. व्हिडिओच्या स्क्रीनवर श्री महाराजांचा जो फोटो तुम्हाला दिसतो आहे तीच आहे ती कलाकृती. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम.